छावा भाग 11. राजगडावरून जिजाऊंची तातडीची फर्माने 12 मावळात मुलूखभर सुटली. चाकण, पुरंदर, सिंहगड, वर्धनगड, प्रतापगड चहोबाजूंनी मराठी फौजा राजगडावर जमाव करू लागल्या. राजांच्या भोवती दाटलेल्या वेढ्याचा कसा उपराळा करावा हाच पेच साऱ्यांना पडला. सरनौबत नेताजी तर कर्नाटक मुलुखात गदग मुक्कामी होते. जौहरने वेढा भरून पुरते 2 महिने लोटले. बाहेरचे चिटपाखरू आत घुसणार नाही आणि पन्हाळगडावरचा नागसोनचाफ्याचा दरवळसुद्धा हुल भरून बाहेर निसटणार नाही असा बळकट बाका वेढा सिद्दी जौहरने आवळला होता. पन्हाळ्याच्या मावळतीला सिद्दी मसूद, भाई खान, सादत खान, बाजी घोरपडे आणि उगवतीला फाजल खान, रुस्तुमे जमा, बडे खान, सर्जेराव घाटगे अशा सरदारांचे ताकदवर कडे पडले होते. या सर्वांवर आपली जागती हबशी नजर ठेवून जाड ओठांचा सलाबत खान सिद्दी जोहर रोज गडाभोवती फेरफटका देत होता. सह्याद्रीचा सिंह हबशी तरसांच्या आणि देशी लांडग्यांच्या कोंडाळ्यात अडकला होता. नेताजींची वाट बघून थकदिल झालेल्या जिजाबाई खाशा पन्हाळ्याचा वेढा फोडायला तयार झाल्या. पडत्या पावसात घोड्यावर खोगीरे चढली. जिजाऊंनी कमरबंदाजवळ म्यानबंद तलवार जडवली. घोडा आणि पाऊ लोकांना कुचासाठी तयारीच्या आज्ञा सुटल्या. सदरेवर जिजाऊंसमोर जायची कुणालाच छाती होईना. त्यांच्या मागून घोटाळणाऱ्या शंभूबाळांना ही कसली गडबड चालली आहे काही उमगत नव्हते. कधी नव्हे ते थोरल्या आऊंनी कमरेला हत्यार का लटकवले काही कळत नव्हते. शेवटी त्यांनी जिजाबाईंना विचारले, वेढा म्हणजे काय थोरल्या आऊ? आम्ही येणार तुमच्या संगती वेढा फोडायला. ते बालबोल ऐकताना जिजाऊंना तशा अवस्थेतही गलबलून आले. त्यांच्या पदरी आता एकटे शिवबा राजे राहिले होते. राजांच्या राणीवशात सईबाईंची यादगीर म्हणून बच्चा असा हा एकटाच शंभू होता. अफजल खानाच्या मोहिमेवर जाताना शंभू बाळांना जपा असे सांगून पाठमोरे झालेले राजे आजवर पुन्हा राजगडाकडे फिरकले नव्हते. बाळराजांना जपा म्हणणारे राजेच पन्हाळ्यात अडकून पडले. त्यांचा हा अजानपोर विचारतो आहे, वेढा म्हणजे काय थोरल्या आऊ? दोन्ही हातांचा वेढा घालून शंभू बाळांना जवळ घ्यावे आणि ज्यामुळे चालत्या गाड्याला खीळ बसते आणि मागे राहिलेल्या आमच्यासारख्या कबिल्याच्या काळजाला पीळ पडतो त्याला वेढा म्हणतात बाळराजे, असे जिजाऊंना म्हणावेसे वाटले. पण त्यांनी आपल्या नातवाला काही सांगितले नाही. बाळराजांच्याकडे बघताना मात्र जिजाबाईंना हरभट ज्योतिषांच्या भाकीत बोलांची याद आली. आप्तगणांकडून फसला जाण्याचा योग दिसतो या कुंडलीत. आणि उगाच जिजाबाईंना वाटले, आता आपण गड उतरलो की तुम्हाला फसविणाऱ्या सर्वात मोठ्या आप्तांपैकी आम्ही एक होऊ. आता जिजाऊ कुणालाच काही सांगू शकत नव्हत्या. समय सांगण्याचा नव्हता, सरसावण्याचा होता. वेळ घोळ घालण्यापेक्षा मेळ घालण्याची होती. भोसल्यांचा कबिला कधीच कचदिल असणार नाही हे सिद्ध करायला मासाहेब तयार झाल्या. राजांच्यासाठी असंख्य चिंतांची मरणे त्या जगल्या होत्या. आता एक जागते मरण मरायला त्या तयार झाल्या. एकाएकी गडाच्या पाली दरवाजावरची नौबत दुडदुडली. पाठोपाठ वर्दी आली. सरनौबत नेताजीराव पालकर सिद्दी हिलालसह गड चढून येत आहेत. बाराबंदीवरून कंगणीदार पगडीवरून पाणथेंब ओघळणारे नेताजी मुजरा करीत जिजाऊंच्या सामने पेश झाले. त्यांची गर्दन वर उठत नव्हती. या सरलष्कर, राजांच्या भोवतीचा वेढा फोडण्यासाठी आम्ही खाशा गड उतरणार आहोत. संगती कुमकेला आमचे शंभूबाळ घेणार आहोत. त्यापूर्वी तुमचीच वाट आम्ही बघतो आहोत. तेवढं कमरेचं हत्यार उतरून आमच्या हाती द्या
मराठ्यांच्या सरलष्करांच्या हातातील हत्यारात हत्तीचं बळ असतं असं आम्ही ऐकून आहोत. आमचे शिवबाराजे सोडवायला आम्हास ते उपयोगी पडेल. कड भरल्या अवस्थेत जिजाबाई नेताजींना लागेल असे बोलल्या. भिजल्या अंगाचे भरल्या डोळ्यांचे नेताजी त्याने थरारले. घोगऱ्या सादात म्हणाले, मासाब गडलोट करा पर असं तोडू नका. हत्यार तुमच्या हाती द्याया, आम्ही काय मेल्या माऊलीचं दूध नाही प्यालो. वेढा पडला म्हणून इमान नाही पडत. राज सोडवू मगच पायधूळ घ्याया येऊ. येतो आम्ही. जिजाऊंना आणि बाळराजांना मुजरा करून नेताजी वळले. त्यांना पाठमोरे बघताना आपण फारच तोडून बोललो हे जाणवून जिजाऊ नेहमीच्या आऊबोलीत म्हणाल्या, सरलष्कर दमछाकीचा मुक्काम. 2 दिवस घेऊन तवाने व्हा. मग जे करणं असेल ते करा. जे करणे शक्य होते ते सारे नेताजींनी कडव्या इमानाने केले. सिद्धी हिलाल संगती घेऊन ते पडत्या पावसात वेढ्याचा उपराळा करावा म्हणून पन्हाळगडच्या पायथ्याला जाऊन भिडले. पण सावध हबशांनी उपराळ्याचा छापा मोडून काढला. सिद्धी हिलाल कैद झाला. नेताजी पन्हाळ्याच्या पायथ्यापासून माघारा फिरले. पाऊस पडतच होता. मावळी मने भिजत होती. मराठी मुलूख भिजत होता. उदंड दलदल दाटत होती. आता जिजाऊंचा, राजांचा, राज्याचा आणि शंभूबाळांचा साऱ्यांचा भार फक्त जगदंबेवर होता. ती जगाची अंबा. संकटांना थांब म्हणण्याचे सामर्थ्य फक्त तिच्यातच होते. माणसे तिच्या हातातले नुसते पोत होते. जिजाबाई राजगडावरून एकच करू शकत होत्या. शास्ता खान सिद्दी जोहरला मिळणार नाही यावर नजर ठेवण्याचे काम. त्यासाठी त्यांनी चाकणचे जुने जाणते किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांना बलावू धाडले. फिरंगोजी राजगडावर आले. मासाहेब त्यांना निकराच्या धीराने बोलल्या, फिरंगोजी बाबा, आमच्या तर इंगळास वोळंबे लागले. कोणती खबर येईल आणि कानात तापल्या शिशाचा रस ओतून जाईल सांगता येत नाही. तुम्ही जुने कदीम किल्लेदार. चाकणला राहून तुम्ही शास्ताखानास आपल्या अंगावर घ्या. तसं झालं तर त्याचा मोहरा राजगडाकडं पन्हाळगडाकडं वळणार नाही. बोला, तुम्हास काय वाटतं? मासाब, लई सलपी कामदारी नेमून दिलीसा. मला वाटलं पन्हाळ्याचा खोडा उखडायचा हाय. एल्गाराचा मनसुबा असल. फिरंगोजी मनसे बोलले. नाही किल्लेदार, आता पन्हाळ्यावर चाल घेणं म्हणजे हकनाक हातची माणसं गमावून बसणं आहे. आम्हास ते नाही रुचत. जिजाऊंनी फिरंगोजींची समजूत काढली. मासाहेबांचा निरोप घेऊन फिरंगोजी चाकणला जायला निघाले. त्यांना शंभूबाळांच्या लळ्याचा लगाव होता. राजे नव्हते म्हणून मुजरा धाकलं राज म्हणत फिरंगोजींनी शंभूबाळांना मुजरा घातला. धावत जवळ येऊन फिरंगोजींच्या मांडीभोवती आपल्या हातांचा फेर टाकीत बाळराजे वर बघत म्हणाले, आम्ही तुम्हाला वेढा भरणार फिरंगोजी बाबा. नाहीतर घेऊन चला आम्हास चाकणला. त्यांचे मांडीभोवती वेढलेले हात अल्लादीने सोडवीत गंभीर झालेले फिरंगोजी स्वतःशीच बोलल्यागत बोलले, तुम्हावानी लहानपण समद्यासनीच लाभलं असतं तर लई बेस झालं असतं धाकलं धनी. जिजाबाईंच्या मनचे सारे थोरपण आता ढासळू लागले. जव्हरच्या वेढ्याला पुरते 4.25 महिने लोटले होते. राजांनी राजगडाला पाठमोरे होऊन आता बक्कळ 11 महिने मागे हटले होते. उभ्या गडावर चिंतेचा विचित्र ताण पसरला. जिजाऊंनी साऱ्यांशीच बोलणे टाकले. गडावर कोसळणाऱ्या पाऊसलोटाकडे स्वतःला हरवून बघताना त्यांना वाटू लागले की सारं आभाळ उरी फुटावं, हत्ती सोंडेनं पाणधारा धोधो कोसळाव्यात. राजांची काही बरी वाईट खबर कानांवर पडण्यापेक्षा हा उभा राजगड पाणलोटात विरघळून जावा. पण शंभूबाळांना समोर बघताना त्यांचे हे विचार कुठल्या कुठे धावणी घेत निघून जात होते.
धाराऊने जिजाबाईंच्या देवमहालात पूजेचा सरंजाम नेहमीच्या तबकात मांडून ते देव्हाऱ्यासमोरच्या पाटावर ठेवले. तिच्या शेजारी बाळराजे उभे होते. या देवमहालात आपले आबासाहेब कैक वेळा जिजाऊंच्या पायांचे दर्शन घ्यायला आलेले त्यांनी पाहिले होते. बरेच दिवस झाले आबासाहेब दिसत नाहीत. या विचाराने गोंधळलेल्या शंभू बाळांनी धाराऊला विचारले, धाराऊ, वेढा कसा असतो? कुठं राहतो? धाराऊने चमकून बाळराजांच्याकडे बघितले. मला काही ठावं नाही. असलं काही बाई नगा विचारू. धाराऊ कळवळून बोलली. पूजेचा सरंजाम बयाजवार लागला आहे की नाही याचा फेरतपास घेण्यासाठी तिने पाटावरच्या तबगाकडे बघितले. नैवेद्याच्या वाटीतील गुळखड्याला काळ्या मिट्ट मुंग्यांनी घेरून टाकलेले तिला दिसले. बाहेरच्या पावसाच्या पागोळ्यांनी हैराण झालेल्या मुंग्या देवमहालाच्या उबाऱ्याला आत आल्या होत्या. वाटीतील तो मुंग्यांनी घेर भरला गुळखडा बघताना धाराऊला कसे तरीच वाटले. पुढे होऊन हातांनी साऱ्या काळ्या मिट्ट मुंग्या वारून तिने तो गुळखडा उचलला आणि दुसऱ्या वाटीत ठेवला. शंभू बाळांचे बोट धरून त्यांना मासाहेबांचे दिवस दर्शन करविण्यासाठी ती जिजाबाईंच्या खासे महालात आली. तेवढ्यात खबरगीर विश्वास नानाजी येताना दिसला. त्याचा चेहरा उजळ दिसत होता. मुजरा रुजू करून छाती फुगवून त्याने जबानीचा मावळी गोट खुला केला. मासाब, कालच्या पुनवच्या रात्री राजाजव्हरच्या वेढ्यातनं सलामत निसटलं. विश्वास, राजे सलामत सुटले? सांग लवकर, सारा करीना सांग. कसे कसे सुटले आमचे शिवबाराजे? कुठं आहेत? कधी येणार आमच्या सामने? सांग. जिजाबाई बैठकीवरून उठून विश्वासच्या समोर आल्या. त्यांचे डोळे थबथबले होते. विश्वास भरल्या उराने सांगू लागला. कलच्या पुनवच्या रात्री राजपन्हाळगडाच्या राजदिंडीनं 600 बांदलांनीशी गड उतार झालं. बांदलांनी राजासनी एका पालखीत बसवून विशाळगडाच्या रोखानं अंधारात धाव घेतली. पर गनिमाला राज निसटल्याचा सासूद लागला. जव्हरचा जावई शिद्दी मसूद 1,500 घोडदळ घेऊन बांदलांच्या पाठलागावर पडला. रातभर चिखलराडीतनं झाडझडोऱ्यातनं बांदलांनी खांदे बदलत राजांची पालखी 14 कोसांवर गजापूरच्या घोडखिंडीवर आणली. तवा भगाटलं होतं. खिंडीजवळ मसूदचं हबशी ऐन पिछाडीला आल्यालं बघून हिरडस मावळच्या बाजीप्रभू देशपांड्यांनी शिबंदीच्या 2 फळ्या केल्या. एक राजांच्या संगट देऊन त्यांसनी विशाळगडाच्या वाटला लावलं. बाजी आणि त्याचा धाकला भाऊ फुलाजी दोघं 300 बांदलांनीशी घोडखिंडीचा थोपा कराय मागं राहिलं. खिंडीला भिडलेल्या हापशांबरोबर बाजी आणि बांदल 7 प्रहर पट्टा खेळलं. राज विशाळगडाच्या पायथ्याला आलं तर गडाला सुरव्यांचा आणि पालवणकरांचा घेर पडलेला होता. राजांनी हर हर महादेव म्हणत तो घेर फोडून काढला. 2 वेढं फोडून राज विशाळगडावर आहेत. उद्या हाकडं येणार आहेत. पर काय झालं विश्वास? बोल. जिजाबाईंना विश्वासचा खुल्ला आवाज बदललेला जाणवला. पर मासाब, घोडखिंडीवर हापशांचा थोपा करताना सारं 300 बांदल आणि बाजी आणि त्यांचा धाकला भाऊ फुलाजी कामी आलं. उलट्या काळजाच्या हापशांनी साऱ्यांची प्रेतं घोड्यांच्या टापांखाली चिखलात रगडत खिंड पार केली. विश्वासची खबर ऐकताना मासाहेब स्वतःसाठी बेखबर झाल्या. त्यांच्या डोळ्यांसमोर बाजींची मुद्रा उभी राहिली. गजापूरची घोडखिंड पिंडदान करून शांत झाली होती. बांदल धुंदळ पेटवून स्वामी कार्यावर खर्ची पडले होते. हबशी तरसांच्या डोळ्यात तांबड धूळ फेकून सह्याद्रीचा सिंह सुटला होता. गजापूरची घोडखिंड बाजींच्या रणगाजीने गाजीपूरची खिंड झाली. त्यांच्या शोभणाऱ्या नावाने बाजीपूरची खिंड झाली. बांदलांच्या नेकजात पवित्र आत्म्यांच्या साक्षीसाठी पावन खिंड झाली.
राजगडावरच्या पाली दरवाजावरची नौबत लईत दुडदुडू लागली. विशाळगडाहून कूच झालेले राजे राजगड चढत होते. पुरत्या 11 महिन्यांनंतर पद्मावती माचीचे तटसर नौबत सिदोजीराव राजांना सामोरे आले. त्यांच्यासह राजे बालेकिल्ला चढून आले. सदर चौकाकडे जात असताना त्यांच्या मनात फक्त जिजाऊ आणि शंभूबाळांचे विचार होते. जिजाऊंच्या दर्शनासाठी तर राजांचे आतुर डोळे भिरभिरत होते. ते सदर चौकाच्या उंबरठ्याजवळ आले. धावत येत शंभूबाळांनी राजांच्या मांड्यांना आपल्या छोटेखानी हातांचा घेर टाकीत दिललगाव साद घातली. आबासाहेब. राजे उंबरठ्यातच घोटाळले. सिदोजीरावांच्याकडे बघत ते म्हणाले, जौहरचा हत्यारबंद वेढा आम्ही सिताब फोडला, पण या 2 हातांचा वेढा फोडणं कठीण सिदोजीराव. हसत हसतच राजांनी उचलून शंभूबाळांना आपल्या छातीवरच्या कवड्यांजवळ घेतले. त्यांच्या कपाळावर ओठ टेकवून त्यांची पाठ हळुवार थोपटीत पुन्हा उतरविले. समोर जिजाबाई उभ्या होत्या. सूर्याला मावळतीला धाडून पहाटेवेळी पुन्हा परत येताना पाहून धन्य होणाऱ्या उगवतीच्या आकाशासारख्या. राजांनी सामने जात त्यांच्या सतेज सात्विक पायांवर आपल्या मस्तकीचे शिवगंध टेकविले. त्यांना उठवून मिठीत घेताना जिजाऊंचे आऊपण डोळ्यात भरून आले. त्या दोघांना बिलगून शंभूबाळ उभे होते. अंगीच्या रक्ताचा वेढा त्या तिघांना तोडतो म्हटल्याने तोडता येणार नव्हता. हे असले राजेपण जगदंबेने राजांच्या उंजळीच्या परडीत टाकले होते. हे असले आऊपण जिजाऊंनी आडव्या मळवटाबरोबर माथ्यावर घेतले होते. आणि हे असले बालपण शंभूबाळांचे बोट धरून त्यांना आपल्या संगती चालवीत होते. भाग 11 समाप्त.